हॅलो मुलांनो, वेलकम टू DC जनता. आणि मी काल तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण आज एक प्रोज, एक पोयम, एक रायटिंग स्किल आणि आपला 4.1 मधला हिस्ट्री ऑफ नॉवेल हे आपण चारीचे चारी कॉम्बिनेशन मध्ये करणार आहोत. म्हणजे एकाच व्हिडिओमध्ये किंवा एकाच लेक्चरमध्ये मी तुमचे 4 गोष्टी तयार करून देणार आहे, जेणेकरून आता हातामध्ये थोडेसेच दिवस राहिलेत. एवढ्या थोड्या दिवसामध्ये आपल्याला आपला पोर्शन पण कंप्लीट करायचा आहे आणि तुम्हाला तयारीही करायची आहे. सो मी आज तुमच्यासाठी 1.1, 2.1 हे जे समरीज आणलेले आहे, मी तुम्हाला एक्सप्लेनही करणार आहे, सगळे एक्सप्लेनही करणार आणि आपण ते समरीज पण पाहूया. ठीक आहे, चलो लेट्स स्टार्ट. सो द फर्स्ट, ॲज यू नो, तुम्ही इंडेक्स बघितलीच होती, आपण मी समजवलं होतं बघा तुम्हाला. इंडेक्समध्ये तुम्हाला 8 लेसन्स आहेत, म्हणजेच प्रोज, 8 पोयम्स आहेत. तर यापैकी आता प्रोज मधून पहिला लेसन करतोय आपण, ॲन ॲस्ट्रोलॉजर्स डे. ठीक आहे. सो इट्स व्हेरी इंटरेस्टिंग स्टोरी बाय R.K. नारायण. इट्स अ स्टोरी बाय R.K. नारायण. असं तुम्हाला काही तिथे ऑथर वगैरे विचारत नाही, पण मग आता आपण बघूया. ठीक आहे. सो इट्स अ an astrologer's day by R.K. नारायण. ठीक आहे. ओके, सो लेट्स सी. आता मी तुम्हाला समरी वाचून दाखवते, काय काय पाहूया आपण. म्हणजे इन शॉर्ट तुम्हाला स्टोरीज एक्सप्लेन करते मी. ठीक आहे. द स्टोरी टेक्स प्लेस इन अ बिझी मार्केट प्लेस इन अ साऊथ इंडियन टाउन. सो आता ह्या स्टोरीमध्ये मी तुम्हाला सांगायचं म्हटलं तर असं आहे की एक ॲस्ट्रोलॉजर असतो. ॲस्ट्रोलॉजर म्हणजे ज्योतिष. ठीक आहे. एक ॲस्ट्रोलॉजर असतो आणि तो साऊथ इंडियन टाउन म्हणजे तिकडे तो राहत असतो. ठीक आहे. आणि तिकडे त्याचं दररोजचं काम काय असतं, लोकांचं भविष्य सांगायचं. ठीक आहे. आणि भविष्य सांगणार तो, तर ऍक्च्युली तो काही लाईक ज्योतिषीचा अभ्यासक नव्हता. he don't know the like he was totally unaware about the like planets, ग्रह तारे ह्या विषयीची त्याला काहीही माहिती नसते. पण तरी सुद्धा तो प्रिटेंड करत असतो की तो खूपच चांगला ॲस्ट्रोलॉजर आहे, ज्योतिषी आहे. आणि एक दिवशी काय होतं, त्या तिथे एक स्ट्रेंजर येतो आणि स्ट्रेंजर आल्यामुळे त्याच्या पूर्ण लाईफच बदलून जाते, असं तुम्ही म्हणू शकता. आता ते काय होतं, कसं होतं, तर ते तुम्हाला मी सांगणारच आहे स्टोरीमध्ये मध्ये मध्ये. तो लेट्स सी व्हॉट इज इट. तो आता सुरुवात अशीच आहे की द स्टोरी टेक्स प्लेस इन अ बिझी मार्केट प्लेस इन अ साऊथ इंडियन टाउन. इट रिव्हॉल्व्स अराउंड the story revolves around a man who works as an astrologer. The whole story is the whole story is revolves around a man who works as an astrologer. आता though he has no real knowledge of astrology, त्याला ॲस्ट्रोलॉजीचं खूप नॉलेज नसतं, still he wears a saffron turban, sits under tamarind tree. He decorates his place with astrological charts, cowrie shells, and sacred ash mark on his forehead. ठीक आहे. आता तो जो माणूस असतो तो रियल ॲस्ट्रोलॉजर नसतोच. ठीक आहे. तर तो तरी सुद्धा सॅफ्रन टर्बन घालतो व्यवस्थित, असं त्याने तो पगडी घातलेली असते आणि तो दररोज टॅमरिन ट्री, चिंचेच्या झाडाखाली बसलेला असतो. आणि ही डेकोरेट्स हिज प्लेस. तुम्ही पण बघितलं असेल ना, आपण बघतो इकडे रस्त्यावर वगैरे कुठे फुटपाथवर एखादा ज्योतिषी बसलेला असतो, तो कसा बसलेला असतो, असं टेबल वगैरे त्याचा म्हणजे खालीच बसतात ते आणि पुढे असा छोटासा टेबल असतो, त्याच्यावर पुस्तकं वगैरे ठेवलेले असतात त्याने. तो सेम लाईक दॅट त्याचं पण ठेवलेलं असतं. लाईक त्याने ॲस्ट्रोलॉजिकल चार्ट्स ठेवलेले असतात, कवडी शेल्स, कवडी असते ते त्याचे ठेवलेले असतात. देन
सॅक्रेड ॲश मार्क, त्याने इथे त्याच्या डोक्यावर असा सॅक्रेड ॲश मार्क लावलेला असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर तो असा म्हणजे असं प्रिटेंड करतो की लोक त्याच्याकडे अट्रॅक्ट होतीलच. ठीक आहे. आता ते टू अट्रॅक्ट द कस्टमर्स ही डिड एव्हरीथिंग युजिंग अ शार्प ऑब्झर्वेशन अँड सायकोलॉजिकल ट्रिक्स. ॲज आय सेड की ही वॉज नॉट ॲक्च्युअल ॲस्ट्रॉलॉजर नसतोच तो, पण लोकांना त्याला कन्व्हिन्स करता येत असतं. लोकांना तो कन्व्हिन्स करू शकत असतो. ही हॅज अ कन्व्हिन्सिंग पॉवर. आणि अजून एक गोष्ट असते त्याच्यामध्ये, त्याच्याकडे एक 2-3 क्वालिटीज असतात की ते ॲस्ट्रॉलॉजर बनण्यासाठी त्याला म्हणजे ते प्रिटेंड करण्यासाठी हेल्प करतं. अँड व्हॉट वॉज दॅट? दॅट वॉज द शार्प ऑब्झर्वेशन. त्याला शार्प ऑब्झर्वेशन करता येतं लोकांचं. ही कॅन डू द shrewd ऑब्झर्वेशन ऑफ पीपल. ही कॅन जज द पीपल आणि व्यवस्थित त्यांना तो जज करून व्यवस्थित त्यांना सांगत असतो आणि त्याच्यामुळे ते लोक कन्व्हिन्स होत असतात. मग काय होतं, तर ही हॅड सम सायकोलॉजिकल ट्रिक्स. आता सायकोलॉजिकल ट्रिक्स म्हणजे कसं, कधी कधी माणूस भावनेच्या भरामध्ये सांगून जातो ना की माझं असं झालं होतं, मग त्यावेळेस तसं झालेलं, मग हे झालं, मग ते झालं. मग हेच गोष्ट ते आपल्याकडून काढून घेतात आणि मग पुन्हा आपल्याला तेच सांगतात वेगळ्या पद्धतीने. तर ह्याची पण ट्रिक तेच असते. आणि तो ही प्रेडिक्ट्स, मग त्याच्यामुळे काय झालं ना, तो लोकांमध्ये पॉप्युलर असतो. अँड ही प्रेडिक्ट्स पीपल्स फ्युचर कन्व्हिन्सिंगली. ठीक आहे. मग नंतर काय बघा, वन इव्हनिंग ॲज ही इज अबाउट टू लीव्ह a stranger appears and challenges him to tell his fortune accurately. आणि काय होतं, तेवढ्यात त्या संध्याकाळी म्हणजे दिवसभरामध्ये काय होतं, खूप सारे लोक येतात जातात, पण अगदी जेव्हा त्याचा आवरायचा वेळ होतो आणि घरी जायचा वेळ होतो तेवढ्यामध्येच काय होतं, एक स्ट्रेंजर येतो तिकडे की तो त्या गावातला नसतोच आणि तो तिकडे येतो. आणि तिकडे आल्यावर तो काय म्हणतो की अरे, तो त्याला बोलतो, चॅलेंज करतो. तो म्हणतो की माझं भविष्य खरं सांगून दाखव, जे जे पण सांगशील ते ॲक्युरेटच असलं पाहिजे. व्हॉट ही सेड, दॅट ही चॅलेंजेस हिम टू टेल हिज फॉर्च्यून ॲक्युरेटली. तो त्याला सांगतो ॲक्युरेटली मला माझं भविष्य सांगून पाहिजे तुझ्याकडून. आता तो तो जो असतो स्ट्रेंजर, ही इज जस्ट काइंड ऑफ अ इरिटेटेड पर्सन, लाईक अ व्हेरी अनॉइंग पर्सन, इम्पल्सिव्ह पर्सन. तो जरा रागीट असतो आणि तो लगेचच त्याला जे हवंय ते सांगितलं ते करायला पाहिजे असं त्याला लोकांकडून त्याचा बिहेवियर असतो. ठीक आहे. ड्युरिंग देअर कन्व्हर्सेशन द ॲस्ट्रॉलॉजर रिअलाइजेस that the man is Guru Nayak. Yes, now the character we find. एक ॲस्ट्रॉलॉजर कॅरेक्टर आहे आणि एक मेन कॅरेक्टर त्याच्यामधलं दुसरा जो असतो तो गुरु नायक असतो. आता काय होतं की अशी गोष्ट होते की जो ॲस्ट्रॉलॉजर असतो ना, तो जो स्ट्रेंजर माणूसशी बोलता बोलता त्याच्या लक्षात येतं त्याने या माणसाला कुठेतरी बघितलंय. आणि बघितल्यावर त्याला लक्षात येते की अरे हा ही इज नन अदर दॅन गुरु नायक. तर गुरु नायक कोण असतो? लेट्स सी. द व्हेरी पर्सन ही once attacked and believed he had killed years ago. ओ, आता स्टोरीमध्ये ट्विस्ट आला. काय स्टोरीमध्ये, की गुरु नायक हा तोच माणूस असतो that was killed by the astrologer, that was killed by the astrologer years ago. बरेच वर्षाआधी ॲस्ट्रोलॉजरच्याच हाताने तो मेलाय असं कोणाला वाटत असतं, ॲस्ट्रोलॉजरला वाटत असतं. पण ऍक्च्युली ॲस्ट्रोलॉजर आणि गुरु नायक यांच्यामध्ये फाईट होत असते आणि त्या फाईट करता करता असं काहीतरी होतं की तो त्याला मारतो. कोण? ॲस्ट्रोलॉजर मारतो. म्हणजे त्याच्या पूर्वीच्या आयुष्यातली गोष्ट ती त्याच्या समोर येते, आता प्रेझेंट मध्ये येऊन थांबली. तर काय होतं की ॲस्ट्रोलॉजरच जेव्हा ॲस्ट्रोलॉजर नसतो तेव्हा त्या गुरुनायकला त्याने मारलेलं असतं आणि त्याला असं वाटत असतं की त्याने त्याचा खून करून टाकलाय. ही हॅड मर्डर्ड हिम, ही हॅड किल्ड हिम. ठीक आहे. आणि त्याला असं वाटतं की आता हा मेला. पण खूप वर्षानंतर जो स्ट्रेंजर म्हणून समोर आलेला आहे तो कोण असतो? तो असतो गुरुनायक.
मग काय होतं बघा आता. द ॲस्ट्रोलॉजर हाइड्स हिज शॉक. ॲस्ट्रोलॉजर हाइड्स हिज शॉक. जर त्याने त्याच्यासमोर बोलून टाकलं असतं, अरे हा तू तर गुरुनायक आहे, मी तर तुला इतके दिवस वर्ष आधी मारलं होतं. तो ही हाइड्स हिज इमोशन्स, ही हाइड्स हिज शॉक. तो शॉक्ड असतो बट तो ते दाखवत नाही. Astrologer hides his shock and cleverly tells Guru Nanak that the man who attacked him is already dead. आता तो काय म्हणतो? तो म्हणतो की मला माझा फॉर्च्यून तू ॲक्युरेटली सांगितलं पाहिजे. आणि मग त्याच्यामुळे हा काय सांगतो, त्याला माहिती असतं त्याच्याबद्दल. ऑब्व्हियसली त्यानेच त्याला मारलेलं असतं. तो ही न्यू हिम व्हेरी वेल. त्याला खूप साऱ्या गोष्टी माहिती असतात त्याच्या. अँड दॅट्स वाय ही सेड दॅट की Guru Nanak, that the man who attacked you is now dead. तो आता नाहीच आहे. ठीक आहे. And that he should go back to his village. Means that you should go back to your village and never traveling south again. इकडच्या बाजूला तुला यायला नाही पाहिजे. साऊथ अगेन म्हणजे साऊथ साईडला हा राहतो ना. Astrologer was living in the South Indian town. ठीक आहे. तो म्हणतो की never travel back to the south. Don't come. And Guru Nayak believes him and leaves and relieved. गुरु नायकला काय वाटतं, खरं वाटतं की जे जे गोष्टी ह्याने सांगितले दॅट वॉज द ट्रू. तो सांगतो की तुझ्या इकडे चेस्टवर काहीतरी खुणा आहे मारलेल्या वगैरे, तो बोलतो हा आहे. अँड दॅट्स वाय तो कन्व्हिन्स होतो याच्यापासून, कारण की तो सांगत नाही की मी तोच व्यक्ती आहे की मी तुला मारलं होतं वगैरे. ठीक आहे. सो असं करून काय होतं की गुरु नायक होतो कन्व्हिन्स आणि ॲस्ट्रोलॉजरला काय होतो, फायदा होतो. काय फायदा होतो, लेट्स सी. लेटर द ॲस्ट्रोलॉजर रिटर्न्स होम अँड टेल्स हिज वाईफ द ट्रूथ. तो त्याच्या वाईफला काय करतो, कन्फेस करतो. काय कन्फेस करतो ॲस्ट्रोलॉजर? द मॅन ही वन्स थॉट he had killed is alive and now he finally feels free from guilt. तो म्हणतो की एकेकाळी मला वाटत होतं मी त्या माणसाला मारलंय, बट ही इज अलाइव्ह अँड नाव ही वॉज रिलीव्ड. ही वॉज रिलीव्ड का? कारण की त्याच्या मनावर ते ओझं होतं. हा, त्याच्या मनावर ते ओझं होतं. ही हॅड अ गिल्ट दॅट ही हॅड किल्ड अ मॅन, बट नाव when he saw that the Guru Nanak is alive, and that's why ते गिल्ट त्याचं निघून जातं. ते गिल्ट त्याचं निघून जातं. आणि इट इज ट्रूली an astrologer's day because fate has brought him peace and closure. Stories in an astrologer's day का आहे बरं? कारण की तो दिवस त्याचाच होता. कारण की त्या दिवशी तो त्याच्या गिल्ट मधून फ्री झाला. कारण की त्याला काय वाटत होतं, त्याने त्याला मारलंय, त्या माणसाला मारलंय, बट ऍक्सिडेंटली that person appears in front of him and then he came to know that he is alive. आणि मग त्याला असं वाटतं की तो फ्री झालेला आहे, या गिल्ट मधून तो फ्री झालाय. आणि त्याच्यामुळे तो जो दिवस आहे त्या स्टोरीला तेच नाव दिलंय की अन ॲस्ट्रोलॉजर्स डे. त्या दिवशी कोणाचा दिवस नव्हता, कोणाचा म्हणजे दॅट डे वॉज द लाईक फॉर्च्युनेट डे फॉर हिम, की इट ब्रॉट हिम पीस अँड क्लोजर. ठीक आहे, त्याला खूप चांगलं वाटतं त्या दिवशी. सो इन दिस वे तुमची ही स्टोरी संपली आहे 1.1 अँड ॲस्ट्रोलॉजर्स डे. आता तुम्ही म्हणाल मॅडम तुम्ही स्टोरी सांगली, आम्हाला काय स्टोरी लिहायची असते का, आणि मग कशाला असं केलंय? तर असं याच्यासाठी केलंय की ऍटलिस्ट तुम्हाला स्टोरीमध्ये काय कॉन्टेक्स्ट आहे, त्या लेसन मध्ये काय कॉन्टेक्स्ट आहे हे जर माहित असेल तर यू विल बी एबल टू राईट द आन्सर. पॅसेज तुम्ही पटकन वाचून तुम्हाला समजेल ना त्याच्यामध्ये काय नक्की. ठीक आहे. आणि त्यामुळे तुम्ही काय करू शकता की आन्सर्स नीट लिहू शकाल. दॅट्स वाय मी हे समरी तयार केली आणि तुम्हाला हे समजवण्याचा प्रयत्न केला. नाव आता मी तुम्हाला म्हटलं होतं ज्या दिवशी आपले ग्रामरचे लेक्चर्स होते की मी व्होकॅब्युलरी इन्क्लूड केलेली नाहीये. का नाही केली होती? कारण की मी म्हटलं जेव्हा लेसन्स घेणार तेव्हाच मी तुम्हाला व्होकॅब्युलरी पण क्लिअर करून सांगेल. कारण की तुम्हाला एक्झाम मध्ये सीन पॅसेज मध्ये
पॅसेजमध्ये आणि एक अनसीन मीन्स नॉन टेक्स्च्युअल. ठीक आहे, या दोघांमध्ये ना बाळांनो तुम्हाला 2 मार्क्स आणि 2 मार्क्स चे व्होकॅब्युलरी विचारलेली असते. तुम्हाला 2 मार्क्सचे वर्ड्स विचारलेले असतात. वर्डचे मीनिंग मोस्टली काय होते, वर्ड मीनिंग विचारलेले असतात. तुम्हाला क्वेश्चन येतो, समटाइम वर्ड मीनिंग or sometime they can ask you to give the antonyms. Antonyms मी त्या दिवशी सांगितलं होतं तुम्हाला, अपोजिट्स. ठीक आहे, अपोजिट्स. फाईन. आता आपण बघूया ते ह्याच्यामध्ये कोणते कोणते वर्ड्स आहेत. लेट्स सी. आता याच्यामध्ये ऑब्स्क्युअर म्हणून वर्ड आहे. ऑब्स्क्युअरचं मीनिंग काय मुलांनो, डिफिकल्ट टू अंडरस्टँड. आता एक्झाम मध्ये तुम्हाला कसं विचारतील तुम्हाला की राईट द वर्ड फॉर डिफिकल्ट टू अंडरस्टँड, राईट द सिमिलर वर्ड फॉर द डिफिकल्ट टू अंडरस्टँड. मग तुम्ही काय आन्सर करणार, तुम्ही पॅसेज मध्ये शोधणार आणि तुम्हाला ऑब्स्क्युअरचं मीनिंग माहिती आहे, डिफिकल्ट टू अंडरस्टँड, सो यू विल राईट द आन्सर की ऑब्स्क्युअर. डिफिकल्ट टू अंडरस्टँडचा आन्सर काय लिहिणार तुम्ही, ऑब्स्क्युअर. द नेक्स्ट इज, हा जो वर्ड आहे रेस्प्लेंडेंट. काय वर्ड हा, रेस्प्लेंडेंट. रेस्प्लेंडेंटचा मीनिंग काय आहे, ब्राईट, इम्प्रेसिव्ह, शायनिंग. तर ह्याचा मीनिंग रेस्प्लेंडेंट. रेस्प्लेंडेंटचा मीनिंग काय आहे, ब्राईट अँड इम्प्रेसिव्ह. प्रॉफिटिकचं मीनिंग काय, accurately predicting what will happen in the future. प्रॉफिटिक कोण असतो, ऍस्ट्रोलॉजर वॉज प्रॉफिटिक, कारण की तो ओळखू शकत होता फॉर्च्यून मध्ये, फ्युचर मध्ये ही कॅन प्रेडिक्ट व्हॉट विल हॅपन, कारण की त्याला सगळ्यांची माहिती तो गोळा करायचा, पहिले समजून घ्यायचा, अँड देन ही वॉज डुईंग द हिज प्रेडिक्शन्स. ठीक आहे. ओके. वोसिफरसनेस. काय वर्ड आहे हा, वोसिफरसनेस. वोसिफरसनेसचं मीनिंग काय आहे, बीइंग नॉइझी अँड लाऊड. काय वर्ड, वोसिफरसनेसचं मीनिंग काय आहे, बीइंग लाऊड अँड नॉइझी. नाही, bewildering means what, confusing, puzzling. ठीक आहे. shrewd means what, sharp and good at judging people. तुम्हाला वर्डचे मीनिंग असे विचारतात की जसं असं तुम्हाला लाईक गुड ऍट जजिंग पीपल, गिव्ह द सिमिलर वर्ड, मग तुम्ही तिथे श्रूड वर्ड लिहिणार. काय लिहिणार, श्रूड वर्ड लिहिणार. गुड ऍट जजिंग मीन्स वर्ड श्रूड. ठीक आहे, शार्प, श्रूड. ठीक आहे. आता किंवा कधी कधी तुम्हाला ते असंही करू शकतात, मॅच द फॉलोइंग देणार, एका साईडला वर्ड आणि एका साईडला त्याचे मीनिंग. तर अशा प्रकारे तुम्हाला नॉर्मल असंही की बाबा वर्ड मीनिंग सांगा किंवा सेम मीनिंग वर्ड द्या असंही विचारतील, किंवा मग ते तुम्हाला मॅच द फॉलोइंग मध्येही एका साईडला वर्ड्स, एका साईडला त्याचे मीनिंग, तर तुम्हाला ते आले पाहिजे म्हणून आपण इकडे वर्ड्स लिहिलेले आहेत. ठीक आहे. ओके. इम्पेच्युअस. आता इम्पेच्युअस मीन्स व्हॉट, इम्पल्सिव्ह, लगेच अनॉइड होणारा, लगेच राग येणारा, इम्पल्सिव्ह. ठीक आहे. एक्सटेरियर मीन्स व्हॉट, आउटवर्ड अपिअरन्स, बाहेर वरून दिसणारा. ठीक आहे. सो एक्सटेरियर, आउटवर्ड्स. आता एक्सटेरियरचा तुम्ही अँटोनिम करायचं म्हटलं तर इंटिरियर. ठीक आहे. ओके. हे पॅराफेरिनाल. ठीक आहे, पॅराफेरेनेलिया. काय आहे, पॅराफेरेनेलिया. आता हा जो वर्ड आहे याचा मीनिंग आहे अ लार्ज नंबर ऑफ स्मॉल आर्टिकल्स. हा नेक्स्ट वर्ड आहे पिक्ट. काय वर्ड आहे, पिक्ट. ओके. और इरिटेटेड.
इरिटेड. ठीक आहे, इरिटेड और अनॉइड. टेक्स्टचं मीनिंग काय आहे? इरिटेड और अनॉइड. नाव दिस ग्रॅटिफाईड. ग्रॅटिफाईड, ग्रॅटिफाईडचं मीनिंग काय होतं? प्लीज्ड और सॅटिस्फाईड. सो आता तुम्हाला लक्षात आलं, स्टोरी आली लक्षात, स्टोरी लक्षात आली. ॲज वेल दीज आर द वर्ड्स. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही स्क्रीनशॉटही काढू शकता की बाबा ह्या लेसन मध्ये हे हार्ड वर्ड्स आहेत, याचे मीनिंग्स आले तर तुम्हाला लिहिता येतील. लेट्स गो टू द नेक्स्ट. ओके, सो आता इथे नंबर आहे आपला पोयम करण्याचा. ठीक आहे, पोयम काय आहे? सॉन्ग ऑफ द ओपन रोड. काय आहे? सॉन्ग ऑफ द ओपन रोड. ओके, आता ही आहे पोयम, तुमची पोयम आहे ही. ठीक आहे, आपण बघूया आता इथे. अफोर्ट अ लाईट हार्टेड आय टेक. ओके, ही पोयम लिहिली कोणी आहे? वॉल्ट विटमन. कोणी लिहिली आहे? वॉल्ट विटमन. ठीक आहे, ओके. आता वॉल्ट विटमनने ही जी पोयम लिहिलेली आहे, ही इट्स अबाउट द जर्नी. इट्स अबाउट द जर्नी. ही आपल्या लाईफची जर्नी आहे आणि आपण कोण आहे? ट्रॅव्हलर आहे. ठीक आहे, काय बोलले त्यांनी? की आपण ॲज अ ट्रॅव्हलर वी आर ट्रॅव्हलिंग इन आवर लाईफ. आणि आता हे मेटाफरिकल पोयम आहे. इट्स अ मेटाफरिकल पोयम. ही याच्यामध्ये ते काय काय बोलतात की लेट्स सी, बघा. Afoot, light-hearted, I take to the open road, healthy, free, the world before me. The long brown path before me, leading wherever I choose. Henceforth, I ask not good fortune, I myself am good fortune. इथे काय म्हणतात? पोएट काय बोलतोय? Poet is saying that he is the traveler. He is healthy, he is a free person and he is able to travel anywhere. और जर मेटाफरिकली याचा तुम्ही हे केला तर तुम्ही असं म्हणू शकता की मी माझ्या आयुष्यामध्ये मला जे करायचं आहे ते मी करू शकतो. मी हेल्दी आहे, मी फ्री आहे, माझ्यासाठी खूप साऱ्या अपॉर्च्युनिटीज आहेत. आणि या लाईन्स मधून, या हेल्दी, फ्री, द वर्ल्ड बिफोर मी, ह्या सगळ्यामधून तुम्हाला समजत असेल की पोएटचा अप्रोच काय आहे लाईफ बद्दल? पॉझिटिव्ह अप्रोच आहे. कोणता अप्रोच आहे त्याचा? पॉझिटिव्ह अप्रोच आहे. सो द पोएट हॅज द ऑप्टिमिस्टिक म्हणजेच पॉझिटिव्ह त्याचा ॲटिट्यूड आहे, पॉझिटिव्ह आहे तो. त्याला असं वाटतं की माझ्या पुढे खूप खूप छान आयुष्य आहे, माझ्या बरोबर माझ्या सराउंडिंगला खूप छान नेचर आहे आणि मला काय केलं पाहिजे? ह्याचा सगळ्याचा आस्वाद घेतला पाहिजे. मला ह्या सगळ्याला काय केलं पाहिजे? एन्जॉय केलं पाहिजे. माझ्या पुढे जे पण अपॉर्च्युनिटीज आहेत ते मी ग्रॅब केले पाहिजे आणि त्याचं काय केलं पाहिजे? सोनं केलं पाहिजे. ऑब्व्हियसली आपण पण हेच समजतो ना सगळेजण. आपण पण आपल्या आयुष्यामध्ये काय विचार करतो की माझं आयुष्य चांगलं आहे. आता तुम्ही सगळेजण प्रिपेअर करता तर यू आर लुकिंग फॉरवर्ड टू युअर ब्राईट फ्युचर. तुम्ही सगळेजण तयारी करतायत, तुम्ही सगळेजण अभ्यास करतायत, तुम्ही लेक्चर्स अटेंड करतायत, स्वतःचे नोट्स काढतायत, अभ्यास करतायत. काय? कारण की तुम्हाला माहितीये तुम्ही जर कष्ट आत्ता घेतले तर तुम्हाला पुढे जाऊन खूप साऱ्या अपॉर्च्युनिटीज मिळतील आणि जर नाही केलं तर यू नो द आन्सर, तुम्हाला काहीही अपॉर्च्युनिटीज मिळू शकत नाही. पण पोएट इथे असंही म्हणतो की ठीक आहे, कधी कधी आपण मिस्टेक्स ही करतो पण त्या मिस्टेक्स मधून आपण शिकतो आणि तेही म्हणजे आपले मिस्टेक केलेले पण किंवा जो एक ट्रायल केलेला असतो, आपण एक ट्राय केलेला असतो, तोही कधी वाया जात नाही कारण की आपण त्यातूनही काहीतरी शिकतच असतो. सो त्याचा ॲटिट्यूड, त्याचा जो दृष्टिकोन आहे, हिज पर्स्पेक्टिव्ह टू सी द लाईफ इज व्हेरी ऑप्टिमिस्टिक. ही इज सेल्फ कॉन्फिडंट. ही इज व्हेरी सेल्फ कॉन्फिडंट. सो इज अ सेल्फ कॉन्फिडंट. ओके, तो ऑप्टिमिस्टिक आहे. ही हॅज अ सेल्फ कॉन्फिडन्स. ठीक आहे,
he is self confident. Then he says that henceforth I whimper no more. तो म्हणतो की मी आता याच्या पुढे कधीही सॅड होणार नाही. मी कधीही सॅड होणार नाही. मी कधीही कंप्लेन करणार नाही. अँड सेज पोस्टपोन नो मोर. मी माझे काम पुढे पोस्टपोन करणार नाही. ज्या गोष्टीचं जे टार्गेट आहे, ज्या गोष्टीचं जेव्हा करण्याचं वेळ आहे तेव्हाच मी करणार आहे. बिफोर हँड आय विल डू द थिंग्स. आय विल नेव्हर पोस्टपोन दॅट थिंग्स. ठीक आहे. So he says, henceforth I whimper no more, postpone no more, need nothing, done with indoor complaints. He says, I will never complain about anything. Libraries, querulous. ठीक है, querulous means here again complain. Querulous चं meaning काय मुलांनो? Complaining. ठीक है, complaining. He says that I will never complain about the things. Strong and content, I travel the open road. He said that everything is before me, in front of me, and I will travel my open road. माझ्यासाठी खूप सारे opportunities आहे. ठीक आहे. The earth that is sufficient. He says that for me the earth is sufficient. There are lots of opportunity for me and I will definitely make it beneficial. I do not want the constellation any nearer. I know they are very well where they are. I know they suffice. Suffice means sufficient. Sufficient for those who belong to them. Still here I carry my old delicious burdens. I carry them, men and women. I carry them with me wherever I go. I swear it is impossible for me to get rid of them. I am filled with them and I will feel them in return. ठीक है? So he says that he is fulfilled with everything. He had everything and he had a willpower that he will definitely do the better things in his life. ठीक आहे. आता इथे एक गोष्ट आहे. इथे तुम्हाला मला एक गोष्ट सांगायची. गोष्ट म्हणजे अशी की इथे फिगर्स ऑफ स्पीच पण आहेत. या लाईन्स मध्ये फिगर्स ऑफ स्पीच पण आहेत आणि ते फिगर्स ऑफ स्पीच कोणते ते आपण बघूया. आता इथे ना आय कॅरी हे जे दिसते तुम्हाला की याच्यामध्ये स्टील हिअर आय कॅरी माय ओल्ड डिलिशियस बर्डन्स. आता याच्यामध्ये ना पॅरेडॉक्स म्हणून हा फिगर्स ऑफ स्पीच आहे. कोणता फिगर्स ऑफ स्पीच आहे? पॅरेडॉक्स. काय हा? फिगर ऑफ स्पीच आहे. फिगर ऑफ स्पीच कोणता आहे इथे? पॅरेडॉक्स. आता पॅरेडॉक्स काय बरं इथे? कारण की हा डिलिशियस जो वर्ड आहे, ठीक आहे, आणि हा बर्डन म्हणून जो वर्ड आहे, दिस बोथ आर द कॉन्ट्रास्टिंग आयडियाज. ठीक आहे. डिलिशियस इज प्लेजेंट थिंग, प्लेजेंट. ठीक आहे. ठीक आहे. डिलिशियस इज व्हॉट? प्लेजेंट थिंग. अँड बर्डन इज व्हॉट? अनप्लीजंट. काय आहे? बर्डन इज, दिस इज प्लीजंट and this is unpleasant. ठीक है. So these are the contrasting ideas the poet has explained here. ठीक है. So इथे हा paradox कोणता figure of speech आहे? Paradox. हा. आता इकडे अजून एक आहे. हा. I know they are very well where they are. हा कोणता फिगर ऑफ स्पीच आहे मुलांना माहितीये? हा कोणता फिगर ऑफ स्पीच आहे माहितीये तुम्हाला? हा आहे, एक तर ॲलिट्रेशन ही आहे याच्यात ॲलिट्रेशन ही आहे आणि याच्यामध्ये रिपिटेशन ही आहे. ठीक आहे. आता ॲलिटरेशन का आहे? तो W
डब्ल्यू. तो हा काय झाला डब्ल्यू डब्ल्यू alliteration. Sound repeats. Just sound repeats. If the first letter of the word बोलल्या फक्त फर्स्ट लेटर जर साऊंड जर रिपीट होत असेल तर यू कॅन से इट इज अ alliteration. आणि सपोज दे आर, सी दे आर आणि दे आर हे रिपीट झाले. द होल वर्ड रिपीट्स. वेन होल वर्ड रिपीट्स किंवा एकापेक्षा दोन वर्ड पण रिपीट होत असतील तर यू कॅन से इट इज अ रिपिटेशन. इट इज अ रिपिटेशन. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये ॲलिटरेशन, याच्यामध्ये रिपिटेशन आणि याच्यामध्ये पॅराडॉक्स. तर याच्यामध्ये अजून एक फिगर्स ऑफ स्पीच, एक फिगर्स ऑफ स्पीच याच्यामध्ये अजून आहे आणि तो कोणता आहे ट्रान्सफर्ड एपिथेट. काय आहे ट्रान्सफर्ड एपिथेट. आता ट्रान्सफर्ड एपिथेट कसं काय इथे, आता हे काय असतं तर ट्रान्सफर्ड एपिथेट, एपिथेट म्हणजे ऍडजेक्टिव्ह, एपिथेट म्हणजे काय असतं ऍडजेक्टिव्ह आणि एपिथेट इथे हा जो डिलिशियस आहे ना दिस इज द ऍडजेक्टिव्ह हिअर आणि तो ऍक्च्युली या तो कुठे गेलाय तो ट्रान्सफर झालाय बर्डन्स. ट्रान्सफर कुठे झालाय तो बर्डन्सच्या इकडे. खरं तर हा काय म्हणतोय पोएट काय बोलतोय आय कॅरी माय ओल्ड डिलिशियस, एक प्लीजंट थॉट्स प्लीजंट आयडियाज याच्याविषयी बोलतोय. बट तो का ते जे ऍडजेक्टिव्ह आहे ही ट्रान्सफर्ड इट टू द बर्डन्स, बर्डन्सला जाऊन ते तिकडे ट्रान्सफर झालाय. सो दॅट्स वाय इट इज अ ट्रान्सफर्ड एपिथेट. तो हा पण एक फिगर ऑफ स्पीच आहे. ठीक आहे, फिगर ऑफ स्पीच ट्रान्सफर्ड एपिथेट. सेम लाईन सेम लाईन. ठीक आहे, एक पॅराडॉक्स पण आहे ते आणि तेच ट्रान्सफर्ड एपिथेट पण आहे. म्हणजे या पोएम मधले तुमचे फिगर्स ऑफ स्पीच ही झाले. सो लेट्स गो आणि आपण याची समरी वाचून घेऊ. ठीक आहे. नाव हिअर वॉल्ट विटमॅन्स सॉन्ग ऑफ द ओपन रोड सेलिब्रेट्स फ्रीडम. आता बघा तुम्हाला पोयमचं अप्रिसिएशन लिहायचं असतं, पोयमचं अप्रिसिएशन लिहायचं असतं आणि त्याच्यासाठी तुम्हाला हे खूप उपयोगी पडणार आहे. सो डोंट मिस इट. नीट व्हिडिओ पटपट पटपट 2x 10x करत करत पुढे पुढे घेऊन जाऊ नका. नीट ऐका, नीट वाचा आणि मगच तुमचं अप्रिसिएशन ही इथे तयार होऊन जाणार आहे. म्हणजे ते 4 मार्क्स. ठीक आहे. सो सेलिब्रेट्स फ्रीडम, सेल्फ रिलायन्स and the joy of the life's journey, portraying the open road as a symbol for endless possibilities. He's talking about the endless possibilities. What he was saying, इथे बघा तो बोलते की ओपन रोड, इकडे कुठे बोललाय त्याने, हा सी आय ट्रॅव्हल द ओपन रोड. सो इथे ओपन रोडचा मीनिंग काय होतोय endless possibilities. He's saying that there are endless possibilities ahead of him. ठीक है, so endless possibilities and democratic connection where the speaker embraces life's experiences good or bad with optimism. Optimism मी तुम्हाला म्हटलं होतं optimism positivity. ठीक है, and independence. ठीक है, finding fortune within himself rather than from the external sources. So he was saying की त्याचा happiness किंवा त्याचे जे opportunities आहेत he will not get from others, he will choose them. ठीक आहे, ते त्याला स्वतःकडूनच मिळणार आहे. त्याचं फॉर्च्यून, हिज फॉर्च्यून इज विदिन हिमसेल्फ. ते त्याला कुठेतरी बाहेर जाऊन शोधायला लागणार नाहीये. ठीक आहे. सो हिमसेल्फ रादर दॅन फ्रॉम एक्सटर्नल सोर्सेस. इट्स अ मोटिवेशनल, इट्स अ मोटिवेशनल पोयम. काय आहे ही मोटिवेशनल पोयम आहे. तुम्ही जेव्हा
अप्रिसिएशन लिहिणार, पोएमचं अप्रिसिएशन लिहिणार, तेव्हा ते हे नक्की शब्द तुम्ही यूज करणार आहात. एन्करेजिंग रीडर्स टू लिव्ह ऑथेंटिकली अँड चूज देअर ओन पाथ. ठीक आहे. Leaving behind worries to find happiness in the present moment. So what he was saying की मी नंतर असं करेल, मी नंतर असं करेल, हे होईल, मी तेव्हा खूप आनंदी असेल, असं करण्यापेक्षा यू शुड एन्जॉय द प्रेझेंट मोमेंट ओनली. म्हणून इथे बोलले की ही बिहाइंड वरीज टू फाइंड हॅपीनेस इन द प्रेझेंट मोमेंट अँड कनेक्शन विथ द अदर्स. ठीक आहे. की थीम्स आणि आयडियाज काय बरं याच्या? की थीम्स आणि आयडियाज काय आहे? फ्रीडम, इंडिपेंडन्स. The poem is an ode personal liberty. It's about the personal liberty. And with the road representing, roads काय represent करत आहेत? Freedom to choose one's own destiny. ठीक आहे. हे रोड जे आहे it represents, road is representing the freedom to choose one's own destiny. And here the another, what is it? Self-reliance. काय आहे? Self-reliance, freedom, independence. ठीक आहे. Self-reliance. आणि इकडे the speaker declares himself his own good fortune, needing no prayers or wishes, highlighting self-sufficiency. What he says? Self-sufficiency, स्वतः. इंडिपेंडेंट असलं, स्वतःच्या गोष्टी स्वतःच करत असलं आपण, तर आपल्याला कोणाचीही गरज नसते. कोणाची गरज नसते म्हणजे तसं नाही म्हणत आहे तो. त्याचं म्हणणं आहे की आपल्याला कोणावर डिपेंडेंट राहायची गरज नाही आहे. वी आर सफिशियंट टू डू व्हॉट एव्हर वी वॉन्ट ऑर ग्रॅब द अपॉर्च्युनिटीज आणि सगळ्या गोष्टी आपण आपलं फॉर्च्यून आपण घडवू शकतो. ऑब्व्हियसली आता तुम्ही सगळे त्याच्यासाठीच तयारी करत आहात ना. तर व्हॉट ही वॉज सेइंग की आपणच आपल्या गोष्टींसाठी काय असतो? रिस्पॉन्सिबल असतो आणि आपणच आपलं गुड फॉर्च्यून वी कॅन फाइंड और वी कॅन मेक आवर गुड फॉर्च्यून असं त्याचं म्हणणं आहे. आणि हीच पोयम आहे. आय होप समजली असणार आहे आणि हे तुम्ही अप्रिसिएशन मध्ये लिहायचं आहे. ठीक आहे. ओके. इथे तेच पुढे ऑप्टिमिझम, कनेक्शन, सिम्बॉलिझम. द ओपन रोड काय सिम्बॉल करत आहे? कशाचा सिम्बॉल आहे? सो इट इज अ लाईफ जर्नी. इट इज अ लाईफ जर्नी, अपॉर्च्युनिटी अँड अ चान्स फॉर द फ्रेश स्टार्ट्स. तो पोएम मध्ये म्हणतो की जर आपलं कधी काय मिस्टेक झाली तर आपण पुन्हा फ्रेश स्टार्ट करू शकतो, गिव्ह अप करायचं नाही. ठीक आहे. स्टाईल रिटन इन फ्री वर्ड्स. याच्यामध्ये जर तुम्ही चेक केलं पोएम मध्ये तर देर आर नो रायमिंग वर्ड्स. दॅट्स वाय इट डझंट हॅव द राईम स्कीम आणि ते फ्री वर्ड्स मध्ये लिहिलेले आहेत. ठीक आहे. सो हे झालं पोएम आपली. विल सी द नेक्स्ट वन, दॅट इज ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज. जे मी तुम्हाला म्हटलं होतं की आपल्याला करायचं एक रायटिंग स्किल. सो दिस इज द रायटिंग स्किल्स वी आर डुईंग हिअर. रायटिंग स्किल्स मधला मी तुम्हाला म्हटलं होतं समजवताना की हा ऑप्शन खूप सोपा आहे आणि हे तुम्हाला किती मार्क्स साठी येतं? 4 मार्क्स साठी. किती मार्क्स साठी? 4 मार्क्स. ठीक आहे. आणि हा सोपा आणि खूपच छोटा ऑप्शन आहे की तुमचा वेळही कमी घेतो आणि तुमचा आन्सर ही ॲक्युरेट मिळवण्यासाठी आणि मार्क्स ही फुल मिळवण्यासाठी तुम्हाला हेल्प करतो. दॅट्स वाय आय टोल्ड यू की तुम्ही हाच क्वेश्चन अटेम्प्ट कराल. अदरवाईज तुम्हाला जो सोपा वाटत असेल ते तुम्ही करण्यासाठी म्हणजे फ्री आहात, पण इझिएस्ट वे तो हाच आहे क्वेश्चन. ओके. आता ह्या ड्राफ्टिंग अ व्हर्च्युअल मेसेज, आता आपण बघतो ना, आपण फोन करण्यापेक्षा खूप मेसेजेस टाईप करत असतो. तर ड्राफ्टिंग अ व्हर्च्युअल मेसेज काय आहे की मेसेज करायचा, आपलं जे पण काही आहे ते कन्वे करण्यासाठी मेसेज करायचा. आता तुम्हाला याच्यामध्ये काय असतं ना मुलांनो,
तुम्हाला याच्यामध्ये एक सिच्युएशन दिलेली असते. एक सिच्युएशन देऊन ती सिच्युएशन 2 प्रकारे असते. एक तर तुम्हाला असे डायलॉग्स दिलेले असतात. ते डायलॉग्स तुम्ही समजून घ्यायचे आणि त्याच्यात नंतर तुम्हाला एक काय दिलेलं आहे पहा, इथे पण आहे. इथे हे डायलॉग्स आहेत. हे इथपर्यंत डायलॉग्स आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला सिच्युएशन काय दिली आहे, ते आपण करूया. इथे सिच्युएशन दिली आणि तुम्हाला सांगितलंय मेसेज करा म्हणून. ठीक आहे. इथे काय बोललंय? मेसेज करा. आता हा मेसेज राइट अ मेसेज हा आहे इथे. तर मग मी आता हे वाचते आणि मग काय करायचं असतं तुम्हाला, की फॉर्मॅटमध्ये ते व्यवस्थित लिहायचं असतं. लेट्स सी काय आहे आपण बघूया. इन पेयर्स एनॅक्ट. ठीक आहे, एनॅक्टची गरज नाहीये. आपण बघा. राकेश सेज, हॅलो, मे आय स्पीक टू डॉक्टर सरकार. सो राकेश मिसेस सरकार बोलत असते. डॉक्टर सरकार नाही आहेत. मिसेस सरकारने फोन उचललाय. ही हॅज गॉन टू द हॉस्पिटल टू अटेंड द ओपीडी. मे आय नो हू इज स्पीकिंग. डायलॉगवर ती काय म्हणते की ते नाही आहेत घरी. तुम्ही तुम्ही सांगाल का तुम्ही कोण बोलताय? So Rakesh says, yes, I'm Rakesh Sud. My wife has been having severe headache since yesterday. Since this morning, she has also developed a high temperature. I would be very grateful if doctor could come over to our place to examine her. तो काय बोलतोय की माझ्या बायकोला बरं नाही वाटत आहे. My wife is not feeling well and she had a severe headache and plus had a high temperature. तर डॉक्टर सरकार घरी येऊ शकतील का? Mrs. Sarkar says, of course, please let me down your address. Rakesh says it is B49 New Colony. Mrs. Sarkar says, I will give him your message as soon as he returns. राकेश सेज थँक यू. आता काय आहे सिच्युएशन काय आहे बघा. सिच्युएशन मध्ये राकेश म्हणून एक माणूस आहे, त्याने कॉल केलाय डॉक्टरांना. डॉक्टर इज नॉट देअर. ही वेंट टू द हॉस्पिटल टू अटेंड द ओपीडी. हिज वाईफ इज टेकिंग अ फोन अँड शी इज कन्व्हर्सिंग विथ दॅट पर्सन. मग त्या पर्सनने काय सांगितलं, वाईफला बरं नाहीये तर ही नीड्स द डॉक्टर. मग त्या काय सांगतात की आय विल टेल हिम की बाबा तुमचा असा फोन आला होता आणि तुम्हाला त्यांनी बोलवलंय. ठीक आहे, चेकअपसाठी. तर मग इकडे काय आहे, ही सिच्युएशन मिळाली. आता तुम्हाला क्वेश्चन काय असतो हे पहा. मिसेस सरकार हॅड टू लिव्ह फॉर द स्कूल. आता मिसेस सरकार पण काय घरी नाही बसवतात, त्या पण ऑफिसला जातात, ते टीचर असतात, तर त्यांना स्कूलला जायचं असतं. तर शी हॅड टू लिव्ह, त्यांना जायचं आहे. आणि आता ओपीडी मध्ये पण फोन करून कसं काय सांगणार, तिथे कामात आहेत. तर त्यांनी नोट लिहून ठेवायची त्यांना काय पाहिजे. हॅड टू लिव्ह फॉर द स्कूल वेअर शी टीचेस. ठीक आहे. सो शी रोट अ मेसेज. सो शी रोट अ मेसेज टू हर हजबंड. ठीक आहे. ड्राफ्ट द मेसेज इन नॉट मोर दॅन 50 वर्ड्स. काय बोलतात ते 50 वर्ड्स 60 वर्ड्सच्या अराउंडच तुम्हाला हे लिहायचं आहे. आता तुमच्या सगळ्यांपैकी मुलं हसत हसत बोलतात, काय मॅडम फोन करून पण सांगू शकते, कशाला आम्हाला लिहायला लावतात. तुम्हाला लिहावंच लागणार कारण की तुम्हाला मार्क्स मिळवायचे. ठीक आहे, ते कसेही कन्वे करू शकतात. बट रिअल लाईफ मध्ये पण आपल्याला कधी कधी अशा गोष्टी करायला लागतात. लाईक मेसेजिंग करायला लागते. तुम्ही ऑफिसमध्ये जाल, तिकडे काहीतरी तुमचं काहीतरी डेजिग्नेशन असेल, काही काम असेल, त्या कामाच्या वेळेत तेव्हाही तुम्हाला ईमेल्स लिहावे लागतात. तुम्हाला कधी मेसेज ड्राफ्ट करायला सांगतील, काहीही असू शकतं. म्हणून तर तुमच्या एज्युकेशनमध्ये हे सगळं इन्क्लूड केलेलं असतं. ठीक आहे. सो दिस इज ड्राफ्ट द मेसेज. बघूया आता आपण कसा करायचा तो मेसेज टाईप. लिहायचं असतं तुम्हाला आणि त्याच्यासाठी यू कॅन लाईक ड्रॉ बॉक्स ऑर नॉट. तर तुमची इच्छा, तुम्ही ड्रॉही करू शकता, नाही केलं तरी चालतंय, काही प्रॉब्लेम नाही. फक्त मार्जिन पासून लिहायला सुरुवात करायची. ठीक आहे. आता हा जो ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज आहे त्याच्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट काय आहे की तुम्हाला 3-4च गोष्टी करायच्यात. काय बघा, एक तर डेट लिहायची. काय करायचंय तुम्हाला, डेट लिहायची. ठीक आहे. ही डेट
डेट लिहिणार तुम्ही. काय डेट लिहिली? काही लिहा. त्या दिवसाची लिहा, दुसऱ्या दिवसाची लिहा, आधीची लिहा. 1 जून 2025. पण लिहिण्याचा फॉर्मॅट कसा आहे तो लक्षात ठेवा. ठीक आहे? फॉर्मॅट काय आहे? 1 जून 2025. म्हणजे फक्त 1 जून लिहून सोडून द्यायचं नाही. तुम्हाला 1 जून 2025 लिहावं लागणार. ॲट व्हॉट टाइम यू आर रायटिंग इट? तर या वेळेत तुम्ही हे लिहित आहात. तर त्या वेळेत लिहायचे. ठीक आहे? आता डॉक्टर सरकार जे आहे ते कोणाला? त्यांचे मिसेस त्यांच्यासाठी लिहिते. म्हणून ज्याला आपल्याला मेसेज करायचा आहे, मेसेज लिहायचं ज्याच्यासाठी, त्याचं नाव इथे येणार. ठीक आहे? आता काय लिहिलाय मेसेज बघायचा. जो डायलॉग होता ना, तोच इकडे इनडायरेक्ट स्पीच मध्ये लिहायचा आहे. काय करायचंय? जो डायलॉग्स होते तेच फक्त इनडायरेक्ट स्पीच मध्ये. व्हॉट इज इट? सी, Mr. Rakesh called up to say that his wife is down with a severe headache since yesterday, which turned into high temperature today morning. He he has requested that you visit them at the earliest address B49 New Colony. कळलं? एवढं इझी आहे हे. काय केलंय पहा. Rakesh called up to say that his wife is down with severe headache. तो हे अशा पद्धतीने तुम्हाला शॉर्ट मध्ये ते जे डायलॉग होते तेच तुम्ही असं जर तुम्हाला सांगायचं झालं सोप्या भाषेत तर जे डायलॉग्स होते ते तुम्हाला नॉर्मल इनडायरेक्ट स्पीच मध्ये कन्वर्ट करून लिहायचे आहेत. आणि इथे तुम्ही जर लक्ष दिलं गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून असं काही लिहिलेलं नाही. त्याची काही गरजच नाहीये. तुम्हाला हे मिनिमम वर्ड्स मध्ये लिहायचे. आणि कोणी लिहिला हा मेसेज? तर मिसेस सरकारने लिहिलाय. ठीक आहे? तर तो त्या पद्धतीने तुम्हाला तिकडे लिहावं लागेल. ठीक आहे? सो एवढाच हाच फॉर्मॅट आहे. फॉर्मॅट लक्षात ठेवा. फॉर्मॅट मध्ये काय आहे बघा. पहिले तर डेट आहे. फॉर्मॅट मध्ये काय लिहिणार तुम्ही? फर्स्ट तुम्हाला लिहायची डेट, ती पण पूर्ण टाइम. ठीक आहे? दुसरं काय लिहिणार तुम्ही? टू whom you are writing. ठीक आहे? तुम्ही ज्याच्यासाठी लिहितायत ते त्याचं नाव लिहा तिथे. नेक्स्ट तुम्हाला काय करायचंय? मेसेज लिहायचा आहे. मेसेज इन 50 to 60 वर्ड्स. आता तिथे वर्ड्स काउंट करत बसायचे नाही. तर मी तेवढेच लिहितो, तेवढेच कमी होतील, जास्ती होतील, काही घाबरायची गरज नाहीये. 50 to 60 वर्डच्या अराउंड लिहिलं तरी चालणार आहे. पूर्ण पान भरून लिहायची गरज नाही. नेक्स्ट ते झालं की 4 नंबर युअर नेम किंवा जो पण पर्सन सेंड करतोय. ठीक आहे? तर दुसऱ्या माणसाचं नाव जो करतो. ठीक आहे? पहिल्या ठिकाणी काय की जो करतोय सेंड, पहिल्या ठिकाणी ज्याला लिहितोय आपण मेसेज तो, आणि शेवटी आपलं नाव. ठीक आहे? जर तुमचं असेल तर तुमचं, नाही तर दुसऱ्या व्यक्तीचं दिलं असेल. ठीक आहे? तो अशा प्रकारे हे झालं इथे. सो हा आपला ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज झाला. इकडे अजून एक तुम्हाला उदाहरण आहे, दॅट इज ड्राफ्ट. ओके, हा एक दुसरा आहे मिस्टर सेन म्हणून. ड्राफ्ट द मेसेज फॉर मिस्टर सेन युजिंग द इन्फॉर्मेशन इन युअर नोट्स गिवन बिलो. आता तुम्हाला जो एक सांगितला होता तो डायलॉगच्या पद्धतीमध्ये होता. ठीक आहे? कधी कधी डायलॉग नाही आले तर साधी अशी सिच्युएशन येईल. म्हणजे नेहमी डायलॉग्सच असतील असं काही नाहीये. मी म्हणाल की तुम्ही सांगितलं तर डायलॉग्सच येणार आहेत, आणि डायलॉग्स नाही आले तर ह्या अशा पद्धतीने पण येऊ शकेल. म्हणून तुम्हाला इथे या पद्धतीने एक उदाहरण घेतलेले. ठीक आहे? ओके, तो आता काय बघा. यू आर प्रियंका, अ पर्सनल असिस्टंट टू मिस सेन. शी वॉज अवे attending a meeting when Mr. Garg rang up. You spoke to him and jotted down his message in your notepad. Mr. Garg rang up
आता हा मेसेज आहे बरं, हा मेसेज काय आहे की जॉटेड डाऊन म्हणजे काय, असं साधं साधं लिहून घेतलंय. म्हणजे तिथे ते पूर्ण एक्सप्लेन करून तिने लिहिलेलं नाहीये. जसं ते डायलॉग्स होते, तर आता इथे तुम्हाला ह्या गोष्टीची हेल्प घ्यायची. ह्या गोष्टीची हेल्प घेऊन मग तुम्हाला लिहायचंय तुमचा मेसेज. आता काय केले तिने, काय शॉर्टमध्ये लिहून ठेवले पहा. मिस्टर गर्ग rang up 5 p.m. has received the CDs and the posters coming tomorrow to thank Miss Sen and to personally hand over the check. ठीक आहे. तर अशा प्रकारे तिने काय केलंय, शॉर्टमध्ये मेसेज लिहून घेतलाय. पण हा मेसेज आता तुम्हाला प्रॉपरली ड्राफ्ट करायचा आहे. काय करायचंय तुम्हाला, हा मेसेज प्रॉपरली ड्राफ्ट करायचा आहे. आता कोणाला कोण, मिस्टर सेन. ठीक आहे, लेट सी आता काय येते. ओके, इथे 20th सप्टेंबर 2025 आपण असं लिहिलंय. टाइम मी तुम्हाला म्हटलं पूर्ण डेट लिहायची, त्याच्यानंतर टाइम लिहायचा जो काही आहे तो. मग नंतर आता जी असिस्टंट असते ना ती, सी प्रियंका कोण आहे, पर्सनल असिस्टंट आहे. कोणाची, मिस सेनची. कोणाची, मिस सेन. ठीक आहे. आणि तिला आता प्रियंका कोणाला लिहिते, मिस सेनला. म्हणून इकडे मिस सेनला ती म्हणते मॅडम मॅडम. आता मॅडम ती सांगतेय मिस्टर गर्गचा काय झालं होता, फोन आला होता. बट शी सेड मिस्टर गर्ग rang up at 5 p.m. while you were at the meeting. He said he had received the CDs and posters and would come tomorrow to express his thanks to you. He said he would also hand over the check to you पर्सनली. आणि मग आता हे कोण आहे, प्रियंकाने सेंड केलं ना हा मेसेज, प्रियंकाने लिहिलाय म्हणून प्रियंका नाव लिहिलंय आणि पर्सनल असिस्टंट ती आहे म्हणून इथे लिहिलेलं आहे. ठीक आहे, त्याला कळलं एवढं. तो हा आन्सर होता त्याचा. आता आपल्याला बघायचं हिस्ट्री ऑफ नॉवेल. आता हिस्ट्री ऑफ नॉवेल मध्ये तुम्हाला मुलांनो जसे बाकीचे 3 नॉवेल्स आहेत त्याच्यामध्ये स्टोरीज आहेत किंवा त्याच्यामध्ये कॅरेक्टर्स आहेत खूप सारे, तर तसं हे हिस्ट्री ऑफ नॉवेल नाहीये. हे सगळं फुल ऑफ इन्फॉर्मेशन आहे. इट इज अ फुल ऑफ इन्फॉर्मेशन. ठीक आहे, खूप सारी इन्फॉर्मेशन दिली आहे तुम्हाला. आता इन्फॉर्मेशन कशा कशाची आहे, तर इट्स ऑल अबाउट नॉवेल्स. ठीक आहे, ऑथर्स, ठीक आहे, इट्स ऑल अबाउट नॉवेल्स, ऑथर्स, पोएट्स, पोएट्री, सगळ्या गोष्टी इथे लिहिलेल्या आहेत. ठीक आहे, ऑथर्स आहेत, पोएट्स बद्दल काही असेल, पोएट्री किंवा कोणत्या टाईपचे तिथे टाइप ऑफ नॉवेल्स, ठीक आहे, टाइप ऑफ नॉवेल्स, अशा सगळ्या गोष्टी इथे डिस्कस केलेल्या आहेत. ठीक आहे, आणि केव्हापासून नॉवेल्स सुरू झाल्या, नॉवेल्स लिहायची सुरुवात कशी झाली किंवा कोणत्या कोणत्या वर्षी कोणत्या कोणत्या सेंचुरीज मध्ये स्टार्ट झालं, हे सगळं इथे याच्यामध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे. देर आर लॉट्स ऑफ नेम ऑफ ऑथर्स किंवा खूप सारी माहिती आहे याच्यामध्ये. सो हे तुमचे जे दुसरे बाकीच्या 3 नॉवेल्स आहेत त्याच्यासारखं याच्यामध्ये काही नाहीये. हे सगळे इन्फॉर्मेटिव्ह आहे. म्हणून मी तुमच्यासाठी हे अशा पद्धतीने हे तयार केलेलं आहे की हे तुम्हाला क्वेश्चनच अशा प्रकारचे येतील. याच्यामध्ये कॅरेक्टर्स वगैरे काही नाही. याच्यामध्ये तुम्हाला मॅच द फॉलोइंग, हे सगळे मॅच द फॉलोइंगच आहेत. हे पहा, हे काय, ऑड मॅन आउट, ऑड मॅन आउट. ठीक आहे, ऑड वर्ड जो आहे तो आउट. नेक्स्ट तुम्हाला करेक्ट अल्टरनेटिव्ह लिहायचे आहेत तिथे. नेक्स्ट काय पहा, तुम्हाला इकडे सेम म्हणजे असे क्वेश्चन्स तुम्हाला येतात, एमसीक्यू येतात, मॅच द फॉलोइंग येतात, ट्रू फॉल्स येतात, ऑड मॅन आउट येतं म्हणजे ऑड वर्ड आउट करा. ठीक आहे, फिल इन द ब्लँक्स येतील. याच्यामध्ये अशाच प्रकारचे क्वेश्चन विचारतात आणि हे क्वेश्चन्स तुम्हाला टोटल 4 मार्क्सचे असतात. किती मार्क्सचे असतात, 4 मार्क्सचे असतात.
ठीक आहे. तर हे 2 मार्क्स साठी येईल. टोटल याला किती 4 मार्क्स. ओके. सो लेट्स सी. आता हे ह्याच्यामध्ये कोणी काय लिहिलेलं मी ते तुम्हाला सांगत जाते, तसं तसं तुमचं पण रिवाइज होईल. ठीक आहे. नाव मोरास्की सिकी बुक कोणी लिहिलेलं आहे, काय लिहिलंय बरं यांनी, यांनी काय लिहिलंय, हे रायटर्स आहे. दिस आर द नेम ऑफ ऑथर्स. हे कोण आहे, ऑथर्स आहेत. ठीक आहे, हे ऑथर्स आहेत. आता यांनी लिहिलेत हे बुक्स, हे नॉवेल्स लिहिलेले आहेत. आता मग आपण बघूया. मोरास्की म्हणून आहे, त्यांनी काय लिहिलेलं आहे, टेल ऑफ गेन्झी. ठीक आहे, टेल ऑफ गेन्झी. आता जोनाथन स्विफ्टने काय लिहिलेलं आहे, गुलिवर्स ट्रॅव्हल. हे आहे आन्सर. जॉन बनियनने काय लिहिलेलं आहे, द पिलग्रिम्स प्रोग्रेस. आणि बंकिमचंद्र यांनी काय लिहिलेलं आहे, राजमोहन्स वाईफ. आता एक गोष्ट करायची मुलांना, तुम्ही लोक एक्झाम मध्ये असं करून रिकामे होणार नाहीये. तुम्हाला एक्झाम मध्ये असं लिहायचं नाही. एक्झाम मध्ये तुम्हाला व्यवस्थित आन्सर लिहायचं आहे. लाईक दिस आन्सर, कॉलम ए तुमचा आणि इकडे आन्सर्स. बी कॉलम मध्ये काय असणार, आन्सर्स असणार. तर मग आन्सर्स तुम्ही कसे लिहिणार आहात, इकडे ओके. त्यांचं काय आहे, टेल ऑफ गेन्झी. ठीक आहे, टेल ऑफ ओके. हे झालं टेल ऑफ गेन्झी. सेकंड जोनाथन. हे जे जेवढे जसं लिहिलेलं आहे तसं व्यवस्थित लिहायचं आणि तरच तुम्हाला मार्क्स मिळतील. बरं, तुम्ही इथे असे क्रॉस क्रॉस वनचा ए असं लिहून मोकळे होणार नाहीये. वनचा आन्सर डी, 2चा आन्सर इकडे ए आहे, हे असे आन्सर्स मध्ये चालणार नाहीयेत. जे पण काय असतील हे अशा पद्धतीने तुम्ही लिहिणार नाहीये. नो मार्क्स, मार्क्स मिळत नाही असं लिहायचं नाहीये. दिस इज द करेक्ट वे टू राईट द आन्सर. जोनाथन स्विफ्ट, सो गुलिवर्स ट्रॅव्हल. ठीक आहे, या वेने तुम्हाला 3, 4 असे पूर्ण लिहायचं आणि मग आन्सर तुमचं परफेक्ट आहे. ठीक आहे, हे तुम्ही बाय हार्ट करावं लागेल तुम्हाला. ठीक आहे, हे असं याच्यात काय लॉजिक लावायची गरज नाही आहे. हे जे आहे ते तसंच्या तसं तुम्ही पाठांतर करून जायचं. यू हॅव टू बाय हार्ट द नेम्स आणि होऊन जाईल ते. एका दिवसासाठी तुम्हाला करावं लागणार आहे, एका पेपरसाठी. तो यू विल डेफिनेटली डू इट. ठीक आहे, नेक्स्ट काय पहा. नेक्स्ट पण फॉलोइंग तेच आहे, मॅच द फॉलोइंग. ओरोनोको, ओरोनोको कोणी लिहिलंय, हे आफ्रा बेन. ठीक आहे, ओके. द हार्ट ऑफ डार्कनेस, द हार्ट ऑफ डार्कनेस, जोसेफ कॉर्नर, जोसेफ कॉन्रॉड. ठीक आहे. फ्रँकेनस्टाईन कोणी केलंय, कोण काय हे कोणी लिहिलंय, तर हे आहे मेरी शेली. ओके. अँड द पिलग्रिम्स प्रोग्रेस इज रिटन बाय जॉन बनियन. ठीक आहे, तर हे आन्सर झाले तुमचे. ठीक आहे, हे तुम्हाला बाय हार्ट करून जावं लागणार आहे. सो दिस इज द सेकंड एक्झाम्पल ऑफ. आता हे परत द हार्ट ऑफ डार्कनेस तुम्हाला सेमच विचारतात, म्हणजे काही असे खूप वेगळे नाही. हे क्वेश्चन सुद्धा 2023 मध्ये 2024 मध्ये असे विचारले गेलेले, तेच आपण एक्झाम्पल्स घेतलेले. ठीक आहे, सो द हार्ट ऑफ आत्ताच केलं होतं आपण, द हार्ट ऑफ जोसेफ कॉन्रॅड. द टर्न ऑफ द स्क्रू, हे कोणी नॉवेल लिहिली आहे, हेनरी जेम्स. डेथ इन वेनिस, थॉमस. and the pearl is John Steinbeck. ठीक है,
आता इथे तुम्हाला ऑड मॅन आउट करायचंय. ऑड मॅन आउट कोण असणार बरं याच्यामध्ये? तुम्हाला लगेच समजेल. अमित घोष, विक्रम सेठ, हेनरी फिल्डिंग अँड अमिता देसाई. जर तुम्ही नोटीस केलं तर सगळेच्या सगळे इंडियन रायटर्स आहेत. फक्त हा एक आहे दुसरा ऑथर. तर हे आहे ऑड मॅन आउट. हे असं करून नका हे करू आन्सर. आन्सर तुम्हाला व्यवस्थित लिहावा लागेल. ऑड वर्ड इज हेनरी फिल्डिंग. ठीक आहे, हेनरी फिल्डिंग असा आन्सर लिहावा लागेल तुम्हाला. आणि मग 1 मार्कसाठी हे ह्यापैकी कोणतंही तुम्हाला 2-2 मार्कला विचारलं जाईल. आता प्लॉट, नॉवेला, सेटिंग अँड थीम. आता हे काय आहे? प्लॉट, नॉवेला, सेटिंग अँड थीम. आता हे तिन्ही जे हे 4 वर्ड्स मध्ये ना, नॉवेला जो वर्ड आहे इट इज अ ऑड वर्ड. ऑड वर्ड का आहे हा? कारण की हे सगळे हे तिघच्या तिघ जे आहेत, प्लॉट, सेटिंग अँड थीम, दीज आर द एलिमेंट्स. हे काय आहेत? एलिमेंट्स ऑफ द नॉवेल आहेत. काय आहेत? एलिमेंट्स ऑफ द नॉवेल. कोणते? प्लॉट, सेटिंग, थीम. दीज आर द एलिमेंट ऑफ नॉवेल. आणि नॉवेला, नॉवेला काय असतं? नॉवेला इज अ शॉर्ट नॉवेल. ठीक आहे, नॉवेलाचं मीनिंग काय आहे? एक तर नॉवेलाचं मीनिंग न्यू पण होतो आणि एक काय त्याचा मीनिंग आहे? नॉवेला मीन्स शॉर्ट नॉवेल्स. ठीक आहे, ओके. प्लेस, टाइम, क्लायमेट यापैकी कोणता वर्ड ऑड वर्ड असणार आहे? तर आहे एपिस्टोलरी. हा कोणता आहे वर्ड? एपिस्टोलरी. हा का ऑड आहे याच्यामध्ये? याचा रिझन आहे की हे काय आहे? अगेन हे आस्पेक्ट्स ऑफ नॉवेल आहेत. हे तिघच्या तिघ काय आहेत? आस्पेक्ट ऑफ नॉवेल आहेत आणि हे वेगळं आहे, त्यामध्ये ते बसत नाही. नेक्स्ट, हॉरर, मिस्ट्री, पिकास्क्यू अँड थ्रिलर. आता ह्यामध्ये हे कोणता वेगळा असणार आहे? तर याच्यामध्ये आहे पिकास्क्यू. पिकास्क्यू काय आहे? हा ऑडमॅन का आहे याच्यामध्ये? कारण की हा आहे एलिमेंट्सच आहे नॉवेलचा, पण गोथिक नॉवेलचा आहे. गोथिक नॉवेलचा हा एलिमेंट आहे, तो यामध्ये बसणार नाही. हे काय आहे? हॉरर, मिस्ट्री, थ्रिलर, दीज आर द टाइप ऑफ नॉवेल. दीज आर द टाइप्स ऑफ नॉवेल. ते हे जे आहे हे गोथिक नॉवेलचा एलिमेंट आहे. हा काय आहे? ठीक आहे, हे वेगळं आहे, हे ऑड आहे. जोसेफ कॉन्राड, ग्राहम, डॅनियल, अँथॉनी. आता यामध्ये कोण ऑड मॅन आउट आहे? लेट्स सी. कोण आहे? डॅनियल. डॅनियल डेफो. डॅनियल डेफो का ऑड मॅन आउट आहे हा? बिकॉज ही इज द 8th century's novelist. He is the 8th century's novelist. ठीक आहे, आणि बाकीचे सगळे दे ऑल बिलोंग टू द 20th century. These all are belong to 20th century. ठीक आहे, हे सगळे 20th century चे आहेत नॉवेलिस्ट. ठीक आहे, हे नॉवेलिस्ट 20th century चे आहे. हा जो डॅनियल आहे ही बिलोंग्स टू 8th century. मिस्ट्री, स्टाईल, कॉन्फ्लिक्ट अँड कॅरेक्टर याच्यामध्ये काय आहे? मिस्ट्री. सो मिस्ट्री इज ऑड वर्ड बिकॉज इट इज अ एलिमेंट ऑफ नॉवेल. आणि हे जे आहे स्टाईल, कॉन्फ्लिक्ट, कॅरेक्टर, दिस इज द डिफरंट. ठीक आहे, मिस्ट्री ऍक्च्युअली मिस्ट्री
मिस्ट्री इज द टाइप ऑफ और अ थीम ऑफ द नॉवेल असू शकते. आणि हे स्टाईल्स जे आहेत, हे तिन्ही जे आहेत हे एलिमेंट्स आहेत, म्हणून हे करेक्ट आहे. तर टर्न ऑफ स्क्रू, आफ्रा, हे येतात. तुम्हाला नाव दिले नॉवेल्सचे आणि कोणाचे, ऑथरचे. ठीक आहे. आता लेट्स सी याच्यामध्ये आफ्रा बेन जो आहे ऑड मॅन आउट असू शकतो का, कारण की इट इज द लाईक इट इज द नेम ऑफ द ऑथर. काय आहे, इट इज द नेम ऑफ द ऑथर ऑफ एन ऑथर. ठीक आहे, हे नेम आहे. आणि बाकीचे हे सगळे काय आहेत, दीज आर द नेम ऑफ द नॉवेल्स. दीज आर द नेम ऑफ द नॉवेल्स. ठीक आहे. नेक्स्ट, ड्रामा, नॉवेल, सायकोलॉजी, पोएट्री. तर याच्यामध्ये काय असणार आहे बरं, सायकोलॉजी हा ऑड मॅन आउट, आणि ड्रामा, नॉवेल, पोएट्री दीज आर द ब्रांचेस ऑफ लिटरेचर. दीज आर द ब्रांचेस ऑफ द लिटरेचर. म्हणून याच्यामध्ये सायकोलॉजी रॉंग वर्ड आहे. ड्रामा, नॉवेल, पोएट्री आर द फॉर्म्स ऑफ द लिटरेचर. काय ते, ड्रामा, नॉवेल, पोएट्री आर द डिफरंट फॉर्म्स ऑफ द लिटरेचर. लेट्स गो टू द नेक्स्ट स्लाइड. व्हॉट इज इट, सी. ओके, दीज आर द फिल इन द ब्लँक्स. फिल इन द ब्लँक्स नॉवेल्स. आता तुम्हाला फिल इन द ब्लँक्स मध्ये एक गोष्ट बरी आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन्स दिलेले असतात. तर ऑप्शन्स मध्ये काय काय बघा आणि त्याच्या अकॉर्डिंग तुम्हाला आन्सर फिल करायचे. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये नॉवेल्स विथ द एलिमेंट्स ऑफ हॉरर, ब्लडशेड अँड मिस्ट्री आर कॉल्ड गोथिक. काय म्हणतात त्यांना, गोथिक. रिअलिस्टिक नाही, सायकोलॉजिकल नाही, तर गोथिक टाइप ऑफ नॉवेल जे आहे त्याच्यामध्ये हेच डेपिक्ट केलेलं असतं. दॅट्स वाय आन्सर इज गोथिक. ठीक आहे. नाव द जर्मन वर्ड बिल्डुंग्सरोमन. काय, जर्मन वर्ड बिल्डुंग्सरोमन इंडिकेट्स लेटर, न्यू और ग्रोथ. तो लेटर नाही, न्यू पण नाही. न्यू नॉवेलाचा मीनिंग आहे, न्यू नॉवेला. आणि एक नॉवेलाचा दुसरा मीनिंग तुम्हाला काय सांगितलं मी, शॉर्ट स्टोरी. ठीक आहे, शॉर्ट स्टोरी नॉवेलच असते पण शॉर्ट नॉवेल असते, छोटी असते. ठीक आहे. तो लेटर न्यू नाही, ग्रोथ इज द आन्सर. हा, सो बिल्डुंग्सरोमन इंडिकेट्स ग्रोथ. नेक्स्ट, there are dash elements of the novel or novella. नॉवेला सेम आहेत, फक्त थोडासा फरक आहे त्याच्यामध्ये. जे तुम्हाला सांगितलं, नॉवेल इज अ लॉंग स्टोरी, हॅज मेनी कॅरेक्टर्स, आणि नॉवेलामध्ये त्या कंपॅरिझन मध्ये फार कमी असतात. ठीक आहे. सो देर आर 6 एलिमेंट्स. हाऊ मेनी एलिमेंट्स आर देर, 6 एलिमेंट्स. हे बाकीचे रॉंग. तो 6 एलिमेंट्स. Next, struggle between the opposite forces in the story is called conflict. Conflict म्हणजेच struggle. Conflict म्हणजेच काय, struggle. It's called conflict. So, हे एवढे तुमचे तयार झाले. आता fill in the blanks. Let's go to the next fill in the blanks. See, fill in the blanks मध्ये पुन्हा सेम. The central idea in the poem, in the novel is the theme. काय म्हणतात त्याला, theme is the theme. The main character in the novel is referred to as the protagonist. काय बोला, protagonist. Okay, this is the answer. Next, the struggle between the opposite forces in the story is called struggle between the opposite. The struggle हेच कॉन्फ्लिक्ट. काय आन्सर आहे त्याचं, कॉन्फ्लिक्ट. सेम क्वेश्चन्स विचारतात. सो
Language and techniques used in the novel is known as language and techniques used in the novel known as style. What? Style. ठीक आहे. सो या प्रकारे आपले खूप सारे ऑब्जेक्टिव्हची तयारी इथे झालेली आहे. तुम्ही नोटीस केलं तर आपण खूप सारे काय केले तिथे ऑब्जेक्टिव्ह घेतले. ठीक. ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला मी याच्यामध्ये सांगितले की कशा प्रकारे आन्सर लिहिणार आहात. या पद्धतीने आन्सर लिहिलं तर मार्क्स मिळणार नाही. यू शुड राईट इन दिस वे. ठीक आहे. नेक्स्ट हे पहा, हे सगळे आपण करून घेतले. आता तुम्ही फक्त हे करून गेलात, व्यवस्थित लक्षात ठेवा. मी तुम्हाला म्हटलंय यू शुड बाय हार्ट इट. तर ते केलं तर तुम्हाला तुमचे यामधले 4 मार्क्स पूर्ण मिळतील. याच्यामध्ये मार्क्स कट करण्याचा रिझनच नाहीये. इथे काय तुम्हाला फक्त करेक्ट आन्सर दिलं की तुम्हाला 4 मार्क्स मिळून जाणार आहेत. ठीक आहे. सो हे आपले फिल इन द ब्लँक्स झाले. सो आपलं आजचं लेक्चर संपलं आणि आय होप तुम्ही हे सगळं वाचलं तर तुम्हाला नक्की 4 मार्क्स मिळणार आहेत. आणि आज आपण एक प्रोज, एक पोयम, एक रायटिंग स्किल आणि एक नॉवेल, ठीक आहे, 4.1 करून घेतलंय. सो अभ्यास करा, नीट लेक्चर व्यवस्थित समजून घ्या आणि ऑल द बेस्ट. आपण उद्याचं आपलं काय असणार आहे याच्या पुढचं 1.2, 2.2, 3.2 आणि 4.2 करूया आपण. ठीक आहे. चला बाय.